सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या रेल्वेचं काम जे आहे ते आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं असलेलं काम आता हाती घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे भूसंपादन होतं आहे त्या बाबतीमध्ये काही राजकीय आमचे जे विरोधक आहेत ते गावोगावी जाऊन लोकांमध्ये काही संभ्रम निर्माण करत आहेत, सुरुवातीपासूनच करत होते. तर त्या बाबतीत मला थोडी स्पष्टता आपल्या माध्यमातून या विषयामध्ये आणायची होती. जसं आपण पीक विम्याच्या बाबतीमध्ये अगदी सुप्रीम कोर्टपर्यंत गेलो, त्याच पद्धतीने या रेल्वेच्या भूसंपादनाच्या बाबतीत शेतकऱ्यांना न्याय हक्काची रक्कम मिळेल यासाठी पूर्ण ताकदीने नियोजनबद्ध आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून काम करणार आहोत. जे अर्धवटराव फिरतात इकडे तिकडे ते प्रत्येक बाबतीमध्ये अर्धवट काम करतात, संभ्रम निर्माण करतात. कधी ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले नाही, कधी सुप्रीम कोर्टामध्ये कुठल्या हिअरिंगला थांबले नाही, त्यांनी वकील लावले तर कोण लावले, मला त्या विषयात जास्त जायचं नाही. परंतु हे अर्धवटराव जे आहेत ते शेतकऱ्यांचं हित कुठेच बघत नाहीत, चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक विषय जो आहे तो एक तर अर्धवट सोडतात किंवा जे व्यवस्थित चाललंय, नियोजनबद्ध चाललंय त्याच्यामध्ये खोडे घालतात.